नमस्कार मित्रांनो, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 12 मे 2025 आणि आजपासूनच यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये, यूट्यूबच्या नियमांमध्ये खूप मोठा असा बदल होणार आहे. कारण आजपासूनच यूट्यूबमध्ये जे आपण 8 मिनिटापेक्षाचे पेक्षा जास्तचे जे व्हिडिओ अपलोड करतो, त्यामध्ये आपण यापूर्वी आपल्या पद्धतीने कितीही जाहिराती लावू शकत होतो आणि कुठेही आपण ती जाहिरात ऍड करू शकत होतो, वाढवू शकत होतो. परंतु आता जे यूट्यूबचे जे धोरण आहे, जे पॉलिसीज आहे, जे नियम आहे, त्यामध्ये आता बदल झालेला आहे आणि त्यानुसार आता यूट्यूब हे आपल्याला फक्त जिथं नॅचरल ब्रेक पॉईंट्स आहेत तिथं आणि तिथंच फक्त आपल्याला आता ते जाहिरात लावण्याची परवानगी देणार आहे. किंवा जर तुम्ही ते स्वयंचलित ठेवलं, ऑटोमॅटिक ठेवलं, तर तिथंच फक्त यूट्यूब आता ऍडव्हर्टाइजमेंट जाहिरात दाखवणार आहे. त्यामुळं आता जे आपण भरमसाठ जाहिरात लावत होतो त्यामध्ये आता तुम्ही लावू शकणार नाही. आता याच्या मागचं कारण काय आहे आणि नॅचरल ब्रेक पॉईंट म्हणजे तरी नक्की काय, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे जे नियम आहे, हे जे धोरण आहे आणण्यामागचं कारण असं आहे की लोक पहिले जे जास्त जाहिरात दाखवल्यानंतर जास्त पैसे भेटण्यासाठी लोक जास्त कुठंही जाहिरात ऍड करत होते, वाढवत होते. त्यामुळं जे बघणारा जो व्यक्ती आहे तो तो व्हिडिओ सोडून दुसऱ्या व्हिडिओकडे जात होता किंवा तो व्हिडिओ पूर्णपणे पाहत नव्हता. याच्यामुळे युट्यूबचंही नुकसान होत होतं, कारण युट्यूबलाही त्यातून रेव्हेन्यू भेटत असतो आणि त्या क्रिएटरचं सुद्धा नुकसान होत होतं. त्यामुळे जिथं नॅचरल ब्रेक पॉईंट आहे आता फक्त तिथंच आपण ती ऍडव्हर्टाइजमेंट लावू शकतो किंवा ऍड करू शकतो, वाढवू शकतो. मग आता ही नॅचरल ब्रेक पॉईंट म्हणजे तरी नक्की काय? तर नॅचरल ब्रेक पॉईंट म्हणजे आपण जे एखादा सीन शूट करत असतो, एखादा सीन आपण तयार केला, एखाद्या कंटेंटवर आपण एखाद्या गोष्टीवरती एखादी माहिती दिली आणि ती माहिती दिल्यानंतर तुम्ही जर दुसरं काहीतरी आणखीन त्यामध्ये काही चेंजेस केले, जसं की आपण बॅकग्राऊंड चेंज केलं किंवा विषय चेंज केला, असं आपण जर विषय बदलत असेल, एक विषय संपल्यानंतर, एक मुद्दा संपल्यानंतर दुसऱ्या मुद्द्याकडे ज्यावेळेस आपण वळत असतो, त्याच्या जो मधला जो पिरियड आहे त्याला नॅचरल ब्रेक पॉईंट असं म्हणतात. मग यासाठी तुम्ही तुमचा सीन्स वगैरे बदलू शकता. जसे की आता हे तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंड एक भिंत आहे, त्या भिंतीवरती आता तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत असेल, पण जर मी समजा आता एखादा स्क्रीनशॉट दाखवायचं म्हणलं तर त्यामध्ये आता चेंजेस होईल. आता अशा पद्धतीने आता हा स्क्रीनशॉट आहे, मी जे तुम्हाला तिथं नॅचरल जे मिड रोल ऍड्स आहेत त्याबाबतचा हा स्क्रीनशॉट होता. तर हे सीन चेंज झाला, पण हे हे नियम कुठे लागू आहे? फक्त 8 मिनिटापेक्षा जो मोठा व्हिडिओ आहे त्याच्यासाठीच फक्त हा नियम लागू आहे. तिथंच जर तुम्ही असे सीन चेंजेस करत राहिला आणि जर वेगवेगळे मुद्दे तुम्ही म्हणजे एक मुद्दा संपल्यानंतर दुसऱ्या मुद्द्यासाठी जर वेगळा बॅकग्राऊंड वापरला किंवा मध्येच वेगळा कुठला तरी व्हिडिओ असेल, तर अशा वेळेस तिथं ऍड येऊ शकतं, कारण त्यालाच नॅचरल ब्रेक पॉईंट असं म्हणतात. त्यामध्ये आपण जे मिड रोल ऍड्स म्हणतो, आपण ज्याला मिड रोल ऍड्स म्हणजे व्हिडिओच्या मध्ये जे आपण ऍड टाकतो त्याला आपण मिड रोल ऍड असं म्हणतो, ते ऍड तिथं दिसणार आहेत. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही 8 मिनिटापेक्षा मोठा व्हिडिओ बनवाल तेव्हा तुम्ही पाठीमागचं बॅकग्राऊंड चेंज करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आता मी ते भिंतीपाशी शूट करतोय, तर नंतर दुसऱ्या कुठल्या तरी कलरच्या भिंतीकडे किंवा वेगळा कलर किंवा वेगळा बॅकग्राऊंड किंवा वेगळा व्हिडिओ, जसं की एखाद्या कम्प्युटरची स्क्रीन किंवा जे काही तुमच्या व्हिडिओला अनुसरून तुम्ही तुमचा तो सीन, एक सीन संपला तर वेगळा सीन वेगळ्या बॅकग्राऊंडवरती वेगळ्या पद्धतीने तुम्ही दाखवायचा आहे. जर तुमचा व्हिडिओ हा 8 मिनिटापेक्षा मोठा बनवायचा असेल किंवा बनला असेल तर. जर तुम्ही आता माझं जसं बॅकग्राऊंडला एक भिंत आहे आणि हीच भिंत मी स्टार्ट पासून एंड पर्यंत जर हीच भिंत आणि अशीच कंटिन्यू मी जर बोलत राहिलो, मग ती 10 मिनिटं असो, 15 मिनिटासाठी, किती मिनिटासाठी जरी मी बोललो तरी देखील माझ्या व्हिडिओमध्ये मध्येच म्हणजे मिड रोल ऍड लागणार नाही. किंवा मी जर एखादी ऍड मॅन्युअली तिथं लावायचा प्रयत्न केला तर ते इंटरप्टिव्ह ऍड असं म्हणून येणार आहे, म्हणजे तिथं व्यत्यय निर्माण करणारी जाहिरात असं येणार आणि ती जाहिरात त्या व्हिडिओवरती दिसणार नाही. मग जर तुम्ही जर एखादा युट्यूबर असाल, नवीन व्हिडिओ किंवा नवीन युट्यूबचं चॅनल चालू केलं असेल किंवा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं असेल, सगळ्यात महत्त्वाचं ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर त्या व्यक्तींनी 8 मिनिटापेक्षा मोठा व्हिडिओ बनवत असताना सीन मध्ये चेंजेस करा. नॅचरल ब्रेक पॉईंट तिथं आले पाहिजे तरच तुमच्या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये ऍड लागतील. जर आता तुमच्या हा जर विषय लक्षात आला नसेल तर मी यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, मी तुम्हाला त्या आय बटन वरती देखील मी तुम्हाला दाखवेन, ज्यामध्ये मी मिड रोल ऍड कशा ऍड करायच्या याबाबतचं मी माझ्या लॅपटॉपवरच्या स्क्रीनवर सगळं दाखवलेलं आहे, ट्युटोरियल दाखवलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही तिथं जाहिरात ऍड करू शकता. तर असेच कायदेशीर माहिती, तसेच आपले हे जे टेक्नॉलॉजिकल व्हिडिओ आहेत किंवा एखादं जुगाड असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी, तसेच मला काय वाटतं याबाबतचं एक आपण सेगमेंट सुरू केलेला आहे, ते देखील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, उपयोगी ठरला असेल तरी
लाईक करा आणि जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मराठीमध्ये या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला मराठीमध्ये त्याचं उत्तर नक्की देईन. धन्यवाद.